कांदा टोमॅटोची ग्रेव्ही कंटाळवाणी झाली आहे, मग हा मखमली टेक्स्चरचा परफेक्ट दाटसरपणा असलेला अगदी हॉटेलसारखा पण घरात बनवलेला अस्सल साजूक तुपातला चिकन कोरमा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या प्राचीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी प्राचीज किचनमध्ये माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. चला तर मग आपल्या किचनमध्ये सगळ्यात आधी आपण गॅसवरती कढई गरम करून यात घालूयात तूप. तुपाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तूप गरम झाले, याच्यामध्ये घालूयात उभा पातळ चिरून घेतलेला कांदा. हा कांदा आपल्याला चांगला व्यवस्थित ब्राऊन करून घ्यायचा आहे, म्हणजेच तळून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित असा तळून झाला आहे, याला एका प्लेटवरती काढून घेऊयात. आता याच तुपात घालूयात तमालपत्र, जिरे व्यवस्थित फुलले की याच्यामध्ये घालूयात 5 ते 6 हिरव्या वेलची, लवंग, काळे मिरे. आता हे सगळे खडे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आणि याच्यामध्ये घालायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन. इथं मी 1 किलो चिकन वापरले. चिकन व्यवस्थित असं परतून घ्यायचंय. चिकनचा रंग बदलला की याच्यात आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून आले लसूणची पेस्ट आणि 1 टेबलस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट. माफ करा, माझ्याकडनं हा व्हिडिओ स्किप झाला आहे म्हणून इथे मी तुम्हाला दाखवू शकले नाहीये. आले लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये घालायचे धणे पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, जिरे पावडर, लाल तिखट. इथं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा. आता घालूयात हळद. आता सर्व मसाले चांगले याला मिक्स करून घ्यायचे आणि याच्यात घालायचे चवीपुरतं मीठ. परत एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये घालूयात फेटून घेतलेलं दही. दही घालताना शक्यतो गॅस कमी ठेवा, नाहीतर दही फाटू शकतं. इथं मी दही फ्रेश वापरले, जास्त आंबट घेऊ नका. आता आपल्याला झाकून 15 ते 20 मिनिटांसाठी शिजू द्यायचं आहे, अगदी लो फ्लेमवरती. चिकन शिजतंय तोपर्यंत त्याच्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. इथे मी घेतले आहेत 2 मोठ्या वेलची, 1 जावित्री, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 हिरव्या वेलची आणि 1 छोटासा तुकडा जायफळाचा. याची आपल्याला मिक्सरवरती पावडर बनवून घ्यायची आहे. इथे मी दुसरं एक वाटण बनवले. याच्यामध्ये मी घेतले आहे 2 टेबलस्पून खसखस, 7 ते 8 बदाम, 7 ते 8 काजू. हे तासभर भिजवून याला मी मिक्सरवरती वाटून घेतलं आहे. 20 मिनटं झालेली आहेत. चिकन चेक करूयात. याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये घालूयात तळून घेतलेला कांदा. कांदा व्यवस्थित याच्यात मिक्स करायचा आहे आणि आपण जी काजू, बदाम आणि खसखसची पेस्ट बनवली होती ती संपूर्ण याच्यात टाकून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूयात खडे मसाल्यांची पावडर जी आपण बनवली होती. व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचे 1 कप गरम पाणी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. आता याला आपल्याला झाकून 10 मिनिटांसाठी अगदी लो फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. एकदा चेक करून बघूयात. याच्यावरनं घालूयात कोथिंबीर. आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. आपलं चिकन कोरमा रेडी आहे. आता याला सर्व करून घेऊयात. तर पाहू शकता काय मस्त रंग आणि खमंग सुवास सुटलाय. तर तयार आहे आपला अगदी हॉटेलसारखा पण घरातल्या साहित्यात आणि साजूक तुपात बनवलेला चिकन कोरमा. घरी पाहुणे आल्यावरती, नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. हा चिकन कोरमा नक्की करून बघा आणि कसा झाला आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जाता जाता आपल्या प्राचीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.